मल्हार सर्टिफिकेशनवरून मार्तंड संस्थांच्या विश्वस्तांमध्ये आता मतभेद नसल्याचं समोर आलंय। विश्वस्त मंडळाचा मल्हार नावाला पाठिंबा असल्याचं प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते यांनी सांगितलंय। मटणाला मल्हार सर्टिफिकेट देण्याचं नितेश राणेंनी म्हटल्यानंतर या विश्वस्त मंडळात मतभेद पाहायला मिळाले होते। हलाल आणि झटका वादावरती जितेंद्र आव्हाड यांनी नितेश राणेंवरती निशाणा साधलाय। मुस्लिमांच्या कुर्ता आणि शेरवानीवरती बंदी यायला नको असा टोलाही आव्हाडांनी राणेंवरती लगावला। तसंच कारण नसताना हिंदू मुस्लिम वाद निर्माण केला जातोय असंही आव्हाड म्हणाले। उदयनराजेंनी हलाल झटका मटण वादावरून नितेश राणेंना टोला लगावलाय। मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे ज्यांना खायचंय त्यांनी खावं असं उदयनराजे भोसले म्हणाले। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी आणि छत्रपती शिवरायांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला दिलासा मिळालाय। 17 मार्चपर्यंत कोरटकरला अटकेपासून दिलासा आहे, तर प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचंही कोर्ट म्हणालंय। पोलिसांनी केलेली विनंती कोर्टानं फेटाळली आहे। पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची रवानगी सांगलीच्या कारागृहात करण्यात आली आहे। त्यामागील कारण मात्र अजूनही समजू शकलेलं नाही। मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्ती असलेल्या तरुणाला झालेल्या मारहाणीनंतर पुणे पोलिसांनी मारणे आणि टोळीवरती मोका लावला। जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला भूकंप सदृश झटके जाणवलेत। संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास 2 वेळा धक्के जाणवल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय। चाळीसगावच्या तहसीलदारांना या अटकेला दुजोरा सुद्धा त्यांनी दिलाय। नाशिकच्या ग्रामीण भागासह मालेगाव शहरात तापमानानं उच्चांक गाठलाय। आज तापमान 40 अंशांवरती गेल्यानं नागरिकांच्या जीवाची लाही होतीये, तर कामासाठी घराबाहेर पडणंही कठीण झालंय। तसंच पुढील काही दिवस तापमानाचा पारा आणखी वाढण्याचीही शक्यता आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरती कुत्रा आढळल्यानं एक विमान सोमवारी रात्री उशिरा भोपाळ इथे वळवावं लागलं। धावपट्टीवरील कुत्र्यामुळे विमान उतरवताना कुठला अपघात होऊन प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता होती, पण वैमानिकाच्या प्रसंगावधानानं कुठलीही अनुचित घटना घडली नाही। पुण्यात होळीसाठी झाडं तोडल्यास प्रशासनाकडून 1 लाखांचा दंड ठोठावला जाणार आहे। वन विभागाच्या हद्दीतील आणि नदीकाठावरील झाडं तोडल्यास कारवाई केली जाणार आहे। नांदेड बाजारात रंगीबेरंगी रंग आणि विविध आकाराच्या पिचकाऱ्या बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत। नैसर्गिक रंगांची नागरिकांकडून मोठी मागणी आहे। तसंच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रंग आणि पिचकारी साहित्यात 10% वाढ झाल्याची माहिती आहे। अहिल्यानगरच्या मढी गावातील मुस्लिम व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास आता मुभा असणार आहे। मात्र बाहेरील रूढी परंपरा न पाळणाऱ्या लोकांना बंदिस्त ठेवण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी मुस्लिम बांधवांना मढी यात्रेत व्यवसाय करण्यास जागा देणार नाही असा ठराव मंजूर झाला होता। हा ठराव आता मागे घेण्यात आला आहे। बुलढाण्याच्या रायपूर इथल्या सैलानी बाबांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। लाखो भाविक सैलानी बाबांच्या यात्रेला हजेरी लावतात। पुढील महिनाभर ही यात्रा असणार आहे। बुलढाणा जिल्हा प्रशासनानं या ठिकाणी आता चोख अशी व्यवस्था केली आहे। होळीच्या दिवशी म्हणजेच उद्या या ठिकाणी शेकडो ट्रक नारळांची होळी पेटवण्यात येईल।